नमस्कार मंडळी, आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला दाखवलंच की प्रणय पण आपल्यावर आहे। चालू झालं आपलं मोठा भावकीत भांडणं झालं तर हे भांडण नाही प्रॉपर्टीची जिम्मेदारी आहे। भावकीत भांडणं झाले तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आपण आता अंधेरी स्टेशनला आहोत। तुझी लायकी नाही भाऊ, 8 वाजून 3 मिनटं झाली। डिस्काउंट आधी लगेच धंदा घे। आता मी 1 मिनटं, एकच भिकारी 8 वाजता येणार सांगून 8 पावणे 8ला येणार होता। तो आधी मला बोललास की मी 8च्या आधी जाईल। डिस्काउंट कसला डिस्काउंट भाई, वाचतील किती जायला? 5 मिनिटं लगेच आलो। लवकर लवकर चल, पप्पांना पाठवतो व्हिडिओ। तर मंडळी, प्रणयला बघितलं असेल तुम्ही। ॲक्च्युली आम्ही आज निघालो आहे रायगडला। तर म्हटलं ब्लॉग तर बडोदच आहे, ब्लॉग बनवायचं म्हणून थोडं ट्रॅकिंग बिकिंग हे चाललं आहे। पण रायगडला जायचं म्हणजे असं रायगडला जाण्यासाठी ब्लॉग बनवण्यासाठी जाण्याची गरज नाही। रायगडला मला जेव्हा इच्छा होते तेव्हा मी नक्की जातो। मोस्ट ऑफ 4-5 वेळा मी अजूनपर्यंत गेलो आहे। मजा येते रायगडला आणि एक एनर्जेटिक ट्रेक पण होते आणि फिलिंग्स वेगळ्याच होत्या। त्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेनच। आत्ताचा ब्लॉग मी चालू करतो आहे। ॲक्च्युली आलो आहे आम्ही स्टेशनला। आताचं शेड्यूल सांगतो तुम्हाला की आता स्टेशनला आलो आहे, याला घेणार आहे, त्यानंतर माल कलेक्ट करायचा, तो माल घरी सोडायचा, बॅगा घ्यायचा आणि मग नंतर निघायचं असं ठरलं तर आहे। लेट्स सी पुढे कसं काय प्रोग्राम होतो आहे। आणि ॲक्च्युली आम्ही थोडं प्रॉब्लेम झालं त्यामुळे म्हणजे मी गाडी घेऊन चाललो, नाही तर आम्ही 4 व्हीलरने जाणार होतो। येताना मला लवकर यायचं आहे रिटर्न आणि हे लोक स्टे करणार आहेत। तर बघूया, ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही, दाखवतो तुम्हाला। आता पहिला ह्याला अजून शिव्या घालायचे मला, कारण की टायमाचं जराही महत्त्व नाही, जराही। ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा बघा। तर मंडळी, आपण आता निघालो आहे। गोप्रो याला लावलं आहे, त्यामुळे मी आधी हे नाही केलं नाही सेट, म्हणजे गोप्रोमध्ये व्हिडिओ नाही घेत आहे। नको बॅटरी, ती छोटीवाली नाही, मी चार्जिंगला लावलं ती। चला निघूया, आपली जर्नी स्टार्ट झाली। काही शॉर्ट्स गोप्रोमध्ये असतील, बाकी सगळं चार्जिंग आपण गोप्रोची सकाळसाठी ठेवणार आहोत। तर नमस्कार मंडळी, आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला दाखवलंच की प्रणय पण आपल्यावर आहे। आपण आत्ता जस्ट आपल्या इथून LNTवरून पवईवरून निघालो। पवईचा ब्रिज मारून डायरेक्ट कांजूरमार, म्हणजे ब्रिज टू ब्रिज डायरेक्ट कांजूरमारला जायचं आणि तिथून मग कांजूरमार्गवरून राईट मारून आपलं मानपूर लेफ्ट, असं वाशीवरून असं आपलं नेहमीचं जसं गावी जायचा रूट असतो तसंच ते। तर एक्साइटमेंट आहे, मजा तर येईलच। प्रणयचे मित्र, प्रणय बोलला आहे की आहेत बऱ्यापैकी सगळे, म्हणजे असे मिक्स होणारे आहेत, बघूया। तर रायगडची वारी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बरेच दिवस झाले करायची इच्छा होती, पण असं कोण सोबती मिळत नव्हता। आता प्रणयने लकीली विचारलं, बरं झालं, म्हटलं ठीक आहे चल जाऊया आपण, बघूया कशी होते वारी आपली। आपण जेवून तर निघालो नाही आहोत, आपण जेवण सोबत घेतलं आहे। मम्मीने भाकऱ्या दिल्या 2-2, दुसरं काय घ्यायचं असेल तर जिथे हॉटेलला थांबू तिथे आपल्याला बघता येईल काय खायचं काय।
म्हणजे ट्रेकिंगचं प्लॅन बरेच वेळा इच्छा असते करायची, पण मला अजून असं कोण सोबती मिळालं नाही की चला त्याच्या म्हणजे तो ऑलरेडी जाऊन आला आहे म्हणा किंवा काय किंवा त्याच्यावर आपण जाऊ शकतो. असं एकटं जायला थोडं रिस्की वाटतंय, कारण की ग्रुप असेल तर मजा येते. अमृत ह्या लोकांना मी नेहमी म्हणतोच, पण ते लोक अमृत तर ट्रेकिंगला सहसा नाहीच म्हणतो, त्याला जरा हाईटचा फोबिया आहे त्यामुळे प्लॅन तर बनत नाही. आता दुसरा कोणतरी शोधावा लागेल की जो आपल्यासोबत असेल. म्हणजे आपण मानखूरच्या ब्रिजवरती पोचलोय. हे बघा, छोटे स्पीड ब्रेकर सारखे पहिले होते ते निघालेले, ते आता परत टाकलेत कारण की ते गाड्या खूप फास्ट असतात. तर आपण आता पनवेलला पोचलोय. थंडी आहे पनवेलला, पण भरपूर आहे थंडी. पुढे ह्याच्यापेक्षा अजून असेल तर फुल वांदे होणार आहेत, कारण की बरेच दिवस झालं असं बाईकवरती ट्रॅव्हल करायची सवय ना थंडीतून, त्यामुळे थोडं सावकाश जावं लागेल, मध्ये मध्ये स्टॉप घेत. आपल्याला इथे मित्र आता पेनला मिळतील, तिकडे बघूया ते लोक जेवलेत, जेवायचं कसं काय विषय असेल. तर मंडळी आम्ही केसांची वाट लागली ना. तर मंडळी आम्ही आता पेनच्या थोडाफार पुढे आहे, एक्झॅक्ट माहीत नाही कुठे, पण एक सेंट्रल पार्क म्हणून हॉटेल आहे, तिथे थांबलं आहे. आता आपले 4 व्हीलरवाले जे आहेत ते लोक येणार. फट्टे थंडी, एकदम फट्टेवाली थंडी आहे, फट्टेवाली. तर त्या लोकांची वाट बघूया, मग नंतर बघूया ते लोक आल्यावरती जेवायला काय खायचं, कसं काय विषय आहे. भाकऱ्या तर आणल्यात मी, राईस मागवायचा, बाकी बघतील कसं काय ते. काय बोलतो प्रणय, आपली सोय आहे ना? आपली सोय आहे. प्रणय भावाला आपल्या इज्जत आहे. भाऊ 4 व्हीलर नाही आलाय. आमच्या गाडीत जागा नव्हती, आमच्या गाडीत आम्हाला जागा नव्हती म्हणून विषय होता असा की कसं जायचं. भावाने 4 व्हीलर काढले आणि आम्ही निघालो लगेच. चला बघूया खायचा काय विषय काय आहे इकडे, कसं काय. म्हणजे थंडी, हात पूर्ण आखडल्यासारखे झाले, कळत नाही कसं ट्रॅव्हल होणार आहे. आणि 1 मिनिट ह्याचा काय विषय. ऑर्डर केलंय, भुर्जी आणि भाकऱ्या घेऊन आलोय. आधी ते खाऊन घ्या, आपल्या पोरांना यायला लेट होणार आहे, ते फुर्सतमध्ये तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो. रात्रीची ड्रायव्हिंग होते, पण बघूया, देवाचं नाव घेऊन जायचं. रस्ते एकदम चांगले आहेत, रस्त्यांचा काही इश्यू नाही, पण तसं रात्रीचं ड्रायव्हिंग थोडं मला तरी रिस्कीच वाटतं. सहसा मी नाही जात, पण आज नाहीला जाय, म्हणजे सकाळचा व्ह्यू घ्यायचा आहे. आता तो भेटतोय की नाही काय माहिती, पण सकाळचा रायगडचा व्ह्यू घ्यायचा आहे, त्यामुळे थोडं लवकर घाई केलेले की 4-4:30ला समजा आपण पोचलो तर पुढे 2 तास वरती चालून आपण 7 वाजेपर्यंत जरी पोचलो तर सकाळचे जे पहिलं सूर्यकिरण आहे म्हणा किंवा सकाळचा व्ह्यू घेता येईल, म्हणून जरा खटपट चाललं आहे. बघूया आता पोरांचं पण काय कसं काय म्हणणं आहे, थोडं अजून टाईमपास होईल की कसं काय बघूया. पहिलं जेवून घ्या, भूक लागली भरपूर. सिगरेट प्यायलंस काय थंडी आहे भाई. फायनली म्हणजे आपण पोचलोय, साफसफाई चालू आहे. बघितलं असेल, पाणी पण आता गरम करून पटपट आंघोळ करायची आणि निघायचंय. बघा आंघोळीला किती वेळ लागतो कसं काय. पण आपला ज्याचं घर तोच साफसफाई करायला. ब्लॉग कंटिन्यू करा बघा. तर म्हणजे आपण आता फ्रेश झालोय, कपडे थोडेफार तेच आहेत, ठीक आहे. आपण आता फ्रेश झालो, आपण आता निघायचं. रडे बाकीची तयारी करतोय.
बाकीची पोरं 4 व्हीलरने, आपण 2 व्हीलरने, कारण की मला जर लेट झालं तर मला बाहेरच्या बाहेर यावं लागेल म्हणून. ब्लॉग कंटिन्यू करा बघा. आणि मला वाटते तर मंडई आता फायनली आम्ही निघालोय. गोप्रो मध्ये आता जाताना रस्त्याचे काही शॉर्ट्स दाखवेल, कारण की गोप्रोची चार्जिंग मेन रायगडावरती पाहिजे, वरती गडावरती पाहिजे. तर बघूया, पोटात काही खाल्लेलं नाही, काय मिळतंय का बघूया, भूक लागली जाम. तर मंडळी आपण आता प्रणयच्या इकडून निघालोय. खूप प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे, एकदम हातपाय असे एकदम सून पडल्यासारखे. हात तर मला असे सारखा मुवमेंट करावं लागतंय, आणि त्या आरशामुळे तर असं मुवमेंट होतोच म्हणा, आरशाला सरळ करता करता. पण खूप थंडी आहे खूप. आणि तुम्ही थोडा सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकता. अजून प्रॉपर असं हे नाही झालं, म्हणजे असं उजेड झाला नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. पण मी पुढे शूट करेनच. आणि प्रणय मागे बसल्या बसल्या गारटलाय. भावाच्या तोंडातून एक शब्द नाही, असा ट्रॅव्हल पार्टनर सोबत नसावा. हा बघा थोडासा मॉर्निंग व्ह्यू. खूप खूप छान वाटतं ॲक्च्युली गावी. सकाळचं क्लायमेट म्हणजे वेगळंच, शब्दात सांगता येत नाही अशी फिलिंग असते. आणि त्याच्यावरती आपण बाईक राईड करत असू तर अजूनच चांगलं वाटतं, मजा येते ज्या. मंडळी पुढे अर्टिका आणि त्याच्या पुढे एस टी चालले. इरिटेट केलं अक्षरशः दोघांनी. मग अजून जागा देत नाही आहेत ओव्हरटेक करायला. आता भेटले तर करतो. खूप 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 इरिटेट केलं दोघांनी पण. तर मंडळी आम्ही आता आमचा नाश्ता विष्ट झाला इकडे रायगडाच्या पायथ्याशी. रायगड यात्री म्हणून पब्लिक फोटो सेशन करते. बघूया, रायगडाचा मुवमेंट ह्यावेळी प्रॉपर ब्लॉगमध्ये दाखवायचं आहे, त्यामुळे मजा येईल. काय बोलतो भाव? आज पहिल्यांदा ब्लॉगमध्ये पहिल्यांदा आहे. त्याचे मित्र पण आहेत. थोडं फ्री नाही होत अजून, हळूहळू होतील सगळ्यांना. पण आपण नंतर सगळ्यांचा फीडबॅक घेऊ रायगडचा. तर चला, आपल्याला चढायचं आहे आता लवकर लवकर. गावाची गाडी दूरवरी सोडते. आपण आहे काय शंकराचं नव नाशिक. चालू झालं आपला ट्रेक. मोठा स्कॅम. भावकीत भांडणं झालेत भाई, भांडू नका भाई. इथे प्रॉपर्टीची हिस्सेदारी आहे. भावकीत भांडणं झालेत. चला, आपल्या ट्रेकला रायगडाच्या वारीला आपल्या सुरुवात झाली. ॲक्च्युली वारीला सुरुवात आधीच झाली कालपासून, पण आजपासून आपलं आज सकाळपासून मेन पडला. तुम्हाला व्ह्यू दाखवतो खालचे. तुम्हाला दिसतं तो जुना रस्ता ॲक्च्युली, आणि हा इकडचा नवीन. भावाचा सहारा बन
नाश्ता खाली हवा. त्यांच्या भावकीत भांडणात होते. ही युनिटी आहे. सगळे एकत्र झालेले. इज्जत आहे. काम करणारे असेच असतात. एकत्र काम करतात. व्हिडिओ वन फ्रेंड वन साइड एकदम दम. मुंबईची लाईफस्टाईल आपली. गाडी घोडे तर नाही म्हणता येणार, पण टू व्हीलरची सततची सवय असते ना, त्यामुळे अशी अवस्था होते. मी उद्यापासून चालायला जाणार कन्फर्म. उद्यापासून चालायला. उद्या दिवस उजेडू ना. उद्या संडे आहे. परवापासून झालं सुरुवात. आज चाललाय तो बस. ते 2 दिवस त्याच्या अंगावर येणार आहे. 1 मिनिट मला कडक वाटतं ना. असा रस्ता असेल तर काय वाटणार नाही. कावच जोड ना. नाद नाद नाद. आता थोडा स्ट्रेट रस्ता आहे, त्यामुळे थोडं बरं पडतंय चालायला. धापतं लागतेच आहे. ठीक आहे. पण रायगडावर येण्यासारखं सुख कशात नाही. मी आपलं प्रत्येक गड किल्ल्यावरती आहे, पण खास करून रायगडावरती येण्यासारखं सुख नाही. अठरा फोटो आणि त्यांची माहिती प्रॉपर एका मागे एक आहे. मी इंटरेस्टिंग आहे घ्यायला, तर आपण घेऊया. आता लोक किल्ल्याचे फोटो वगैरे. तर मंडळी, आपण एक गोष्ट म्हणण्यापेक्षा आपण आपल्या महाराजांचा जो काही इतिहास आपल्याला थोडाफार माहिती आहे, तर त्याचं प्रॉपर माहिती करून घेण्यासाठी आपण हे 18 फोटो आहेत. त्याच्यामागे प्रत्येक फोटोमागे त्या त्या गोष्टीची माहिती आहे. तर मी एक आठवण म्हणून पण, आणि कोणाला तरी सांगता येईल, आपण स्वतः वाचलं तर दुसरा पण कोणाला तरी सांगता येईल म्हणून आपण ही गोष्ट घेतलेली. चला, जय शिवराय. मोस्ट ऑफ द ह्या इथे शिड्या आहेत ना, या थोडं स्ट्रेट आहेत, त्यामुळे थोडं जास्त दमाल होतं. पण त्याला एक चढायची टेक्निक आहे की अशी क्रॉस इकडे असं क्रॉस चढलं तर दम लागत नाही. लेफ्ट साईडची व्हिडिओ आहे, फोटो आहे तो पूर्वीच आहे. राईट साईडचं संवर्धन केल्याच्यानंतरचं असं संवर्धन. वन साईड चाललंय एकदम बरं. भाई जयेश, आरती गाडवा पुढे आली तुझ्या. गजब बेइज्जती है. हा पण आला भाई. आपण तो आला बघ. माझ्या दरवाजापर्यंत आपण पोहोचलो. कॅमेरा नाही भाई, कॅमेराची नाद नाही. तो चमाटच देईन डायरेक्ट. एवढी बॉटल पण एवढी इथं येऊन पिल्या सगळे आहे ना. पियाला पण नाही हे ना चोळ भरली कोणी या बॉटलीची. कोणी जय शेला उघड दो तो क्रॉस करतोय वा. नाही काय वाटतं हरवला शकत नाशिवाय.
नको थांबा जाऊ. हा रे क्रॉस कर जाऊ त्याच्या ना व्हिडिओ चालवले पोचला तर ते आवाज आहे शिवम एक आवाज आहे जोरात. जय छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव महादेव हर हर महादेव. जय श्रीराम जय श्रीराम. पुढे येऊ थोडी एनर्जी आली भावा. ते ऑन ड्युटी आहेत बाबा. तू बघा तो गाडवानं तिकीट नाही. नाही त्यांचं ते ऑलरेडी बुकिंग आहे. त्यांच्याकडे पास काढलेला आहे. महिन्याभराचा पास काढलेला आहे. किती पण फेऱ्या मारा. एका रांगेत ये मस्ती ना पाहिजे. गाडवा नाही इज्जत आहे का नाही. भरलेला आहे. अरे 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 आईस. जय शिवाजी. हे बघा मंडळी टकमक ठोका आणि या पोरी गाडवाना बघून धावतं. मगाशी काय बोलत सर गाडव सर गाडव सर गाडव सर गाडव. सरांना गाडव म्हणून होतं मगाशी. असं असं पोट दुखायला लागलं. एक तर बोलते मम्मी गाडव. आणि याचा विषय बघा फुल निवांत एकदम रिलॅक्स मोड मध्ये तो. तुम्ही काय करा मी तिथे हलणार नाही जागी. नाही तलावच आहे हा. हत्ती तलाव बोलतो त्याला. तर तिथं पाठी येते हत्ती तलाव. चला ती पाठी. इकडे कुठली पाठी लावली. ही कुठली आहे. ही कुठली आहे. ही पाण्याची टाकी. पाण्याचे 2 टाके मोठे. त्याच्यामध्ये मासे वगैरे पॉइंट इथून जावे. तर तुला दाखवतो त्याच्यात मासे वगैरे पण आहेत. चला मित्रांनो हा विटंबना मूर्त्यांची विटंबना बघ. जाणून बुजून केलेल्या. उडवलेली ती पण आहेत ते नंदीचं हे मुसलमानांना. चल चल शिर. का आपल्या पाण्याची टाक. तो बघा डॉल्फिन. आवाज करू नका नाही बाहेर नाही. काही नव्हतं बाबा खाली उतरू शकता सर. पण नाही नाही नाही. शून्य आहे. माशी कुठे आहेत. कोण आहे पण उडी मारून बघ. ठीक आहे. इकडे पुढे या पाण्याच्या टाके त्यामध्ये मासे पण आहेत. हा ते बघ मासे आहेत. त्याच्यात दिसत नाही झूम नाही करू शकत पण मासे आहेत. हा ते बघ बघ कसं लाईन चाललं तिथं फक्त वेगळं चालतो. काय काय ठिकाणी गडांवरती ना एकदम पूर्ण एकदम क्लिअर पाणी असतं. याला उपसा नाही ना. तर मंडळी एका सिक्वेन्स मध्ये पोहणाऱ्या माशांना बघा खूप छान दिसत आहेत. मी आत्ताचा व्लॉग हा इथेच एंड करतो. हा कंटिन्यू होईल दुसऱ्या पार्टमध्ये. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरा पार्ट नक्की पहा.